संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाला
धन्यवाद। या कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे। प्रथमतः भजन 35 मिनिटं वेळ दिलेल्या प्रार्थना भजन आणि रूपाचा अभंग लाभवा आणि गजराला 30 मिनिटं, दोन पोवाना 30-30। या कार्यक्रमाला लाभलेला आजचा साऊंड ज्यांच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार त्यांच्यासाठी सर्वांनी मिळून एकदा टाळ्या वाजवा जोरदार। मावळे थोडा बाहेर आहे ना पकवायचा ओपन करा लो। ओके भजन अक्षर 3 आहे। भजन भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जन माणसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे त्याचं नाव भजन। भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा। या कलियुगामध्ये जर आपल्याला करून जायचं असेल तर नामस्मरण भजनाशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून या जगात श्रेष्ठ कुठलं असेल तर ते नामस्मरण आहे आणि तेच आपल्याला तारणार आहे। ह्या भवसागरामधून आपल्याला तरुण जायचं असेल तर भजनच किंवा नामस्मरणच आपल्याला हे तारणार आहे। म्हणून अतिशय कार्यक्रमाचं नियोजन युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। काल शक्तितुरा आणि आज हे डबलवारी भजन, भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्तितुरा नमन जाकडी ही संस्कृती आपल्या कोकणाला लाभलेली आहे आणि ही परंपरा या जगाच्या पाठीवर जर ही परंपरा मनापासून कोण जोपासत असेल तर तो माझा कोकण जगाच्या पाठीवर 1 नंबरला आहे। त्या कोकणासाठी आपण टाळ्या वाजूया। जरा मॉनिटरला दे साठी जावा अजून कमी करा बकडी हां बरोबर क्या बात है हेलो भाऊ आय लव यू हात लावू का जरा माझं वाढवा लव यू कमल है मनी धमग सर्वांना ज्ञात आहे ते मृदंग सम्राट महेश परब यांचे शिष्य सन्माननीय तुषार लोटे एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी आणि आपल्या तबल्याला साथ करतायत। संकेत कदम या तबलामधून साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आहे
ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, जेथुनी पहावे वेद शास्त्र, जेथुनी पहावे नमन मस्तक ठेवावे संतांची चरणी, मस्तक ठेवावे संतांची चरणी, सदा वसोवावी शिवनाम, सदा वसोवावी शिवनाम, शिवनाम शिवनाम
समर्थ महावीर बजरंग हरी छत्रपती शिवाजी प्रसिद्ध भजनकार जीवन अतिशय सुंदर मायबाप रसिक भजन रसिक दर्द जे जाणणार आहे भजनाचं दर्द जे जाणकार लोक आहेत दर्दी लोक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि विराट सारख्या ठिकाणी आपली कोकणी माणसं बरीच आहेत त्याच्यामुळे भजन करताना आनंद मिळतो या ठिकाणी सुरुवातीला आलो तेव्हा कोण नव्हतं पण आता भरगच्च बुवा आणि ह्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होणार आहे 100%. कारण माझ्या जोडीला मिळालेला दादबुवा मी प्रामाणिकपणे सांगतो स्वरामध्ये भजन भजनाचा गोडवा आणि स्वरात भजन सध्याच्या घडीला हे प्रमाण कमी आहे पण आजच्या घडीला ज्यांना मी सलाम करतो मनापासून भजनासाठी त्यांना त्या सुशील गोटणकर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांना सुद्धा पक्वात साथ करतायत ते आमचे सर्वांचेच लाडके अतिशय गुणी कलाकार नम्र स्वभाव मांडवकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि तबल्याला आपण ऍडजस्ट करू नोटेशन 12 मात्रा ते 2 रागामध्ये वनात ज्ञात आहे आणि सागा मापगा मागा सानी ग मानी लगातार कार्यक्रम आहे 10 तारखेला डबल बारीला सुरुवात केली गावाला आजच आलो 4 वाजता संध्याकाळी आजची 6वी डबल बारी आहे उद्या डोंबिवली तिरंगी सामना परवा कणकवली येरवा राजापूर लगातार बाऱ्या 29 तारीखपर्यंत त्याच्यामुळे थोडासा आवाज थोडासा चमडा आता थोडासा हलता त्याच्यामुळे बुवाना पण विनंती सांभाळून घ्या ना
एक व्यक्तिमत्व बघितल्यानंतर राजस सुकुमार मदनाचा पुतळा खरोखर असं वाटत की जवळ जाऊन कॉपी घ्यायची. एक मनोरंजन म्हणून सांगितलं बुवा, असं काय नाही. माणसाने प्रेमाने जग जिंकायचं आहे. प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये विराजमान झाले. संपूर्ण जगतामध्ये आनंदी आनंद सोहळा पार पडला. 500 वर्षाची प्रतीक्षा होती लोकांना, प्रभू रामचंद्र केव्हा येणार. पण जिकडे तिकडे वातावरण अशी निर्मिती झाली की राममय जग झालं. संपूर्ण जगत राममय झालं. नाही का? थोडी ताकद त्या भगवंतामध्ये आहे आणि त्याचंच नामस्मरण आपण करत असतो. भजनामध्ये रामकृष्ण हरी, रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये, त्याला कसली भीती नाही. बरोबर. 11 वाजले 12 वाजले स्पीकर चालू राहतो. कारण युवा सम्राट प्रतिष्ठान मनवेल बाळा यांचा दरारा वेगळा आहे. आले किती गेले किती संपले भरारा, आजही उद्याही आणि चिरंतन राहणार या युवा सम्राट प्रतिष्ठानचा दरारा, या युवा सम्राट प्रतिष्ठानचा दरारा. म्हणून 11च्या पुढे स्पीकर चालू राहणार, मला गॅरंटी आहे. डोंगर कोणासमोर वागत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वागत नाही. आणि हे युवा प्रतिष्ठान मंडळ हे विरोधकांच्या बापाला घाबरत नाही, विरोधकांच्या बापाला घाबरत नाही, विरोधकांच्या बापाला त्याची खावी पोळी त्याची वाजवावी.
Oh,
Hare